निरोप देण्याचा कार्यक्रम अत्यंत दुःख अंतःकरणाने जमलेला हा समुदाय आणि काळे परिवाराबरोबरच या हंगे क्षेत्र गावाला झालेलं दुःख, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांचं हा कटू प्रसंग आणि हा कडू घास काढण्यासाठी धर्म परंपरेप्रमाणे आपण ठेवलेला हा दशक्रिया विधी, त्यानिमित्त ठेवलेलं अन्नदान, पूजापाठ आणि या 1 तासाचा हा विधी, या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून ठेवलेली ही प्रवचन सेवा. सज्जन हो, प्रवचनामध्ये आपण आपल्या विषयाचा जो विस्तार करत असतो तो तत्त परिवाराच्या त्या परंपरा आणि त्या परंपरेला अनुसरून असणारा परमार्थ, या दृष्टीने आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग आमच्या नाभिक समाजाचं भूषण आणि संत परंपरेमध्ये अग्रस्थानी असणारे सेना महाराज. हे सेना महाराजांनी आपल्या व्यवसायामध्ये परमार्थाच्या जागा कशा आहेत बघा. आजकाल आपण एखाद्या डॉक्टरला हुशार डॉक्टर म्हणतो, एखाद्या वकिलाला हुशार वकील म्हणतो, एखाद्या शिक्षकाला फार हुशार शिक्षक असं म्हणतो. पण त्या काळामध्ये ज्या व्यावसायिक पद्धती होत्या त्या व्यवसायाचं बोध निर्माण करणारं चिंतन त्या संतांनी मांडलं. मग सावता महाराजांनी माळ्याच्या जातीवरती 4 अभंग लिहिले, तुकाराम महाराजांनी कुंब्यावरती 4 अभंग लिहिले, चोखोबानी महार जातीवर 4 अभंग लिहिले. सेना महाराजांनीही नाभिक समाजाच्या कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण होणारा आशय याचं चिंतन म्हणताना एका अभंगामध्ये सांगितलं, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. बघा थोडं बारीक आहे का, काय असतं, आपल्याला खूप गोष्टी विज्ञानांमध्ये नाही. विज्ञानात फार माणसाने 100 मजली बिल्डिंग बांधली असेल, इमारतीची उंची वाढली असेल, पण या विज्ञानाने माणसाची उंची कमी केली. माणसाची बुद्धिमत्ता ही एका भौतिक जीवनाकडे प्रवासित केली. हा भावनिक माणूस, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हा धर्म आहे. पण माणूस सैतानासारखा वागायला लागला. पैशापुढं, सत्तेपुढं, संपत्तीपुढं माणसं सगळी बदलली, नीतिमत्ता बदलली, परमार्थिक चिंतन बदललं, भावना बदलली. म्हणजे त्या भावना बदलली तिथं परमार्थाची जागा शून्य झाली. हा सगळा सोपस्कार माणसाने निर्माण केला. आणि म्हणून सेना महाराज म्हणतात, आम्ही वारीक, वारीक म्हणजे न्हावी, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण ऐना दावू, वैराग्य चिमटा हलू, उदक शांती डोई घोळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, काम क्रोधे नखे काढू, चहू वर्णा देऊन हात सेना राहिला निवांत. आता याच्यावर थोडासा बारीक विचार ऐकून घेण्याची गरज आहे. सज्जन हो, आपण आयुष्यात परमार्थ ही श्रवणीय गोष्ट आहे. श्रवण भक्ती ही 9 भक्तीमधली सगळ्यात महत्वाची आणि पहिली भक्ती आहे. ज्याला ऐकून घ्यायची सवय आहे त्यालाच परमार्थ समजतो. ज्याला सांगायची सवय आहे आणि ज्याला ऐकायची सवयच नाही, परमार्थ त्याचा घडणार नाही. आणि म्हणून हा जातीचा कार्यक्रम असेल, कदाचित आजकाल
परप्रांतीय लोक दुसऱ्या जातीचे या धंद्यात घुसले असतील, या व्यवसायात असतील, या सेवेत असतील, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये नाभिक समाजाची जबाबदारी 12 बलुत्यापैकी पहिल्यापासून याच कामाची आहे. मग ते माणसाचे असू द्या, नाहीतर म्हशीचे असू द्या, नाहीतर बैलाच्या नख्या असू द्या, हे सगळे कामं आम्हालाच आमच्या परंपरेने घेऊन दिलेली आहेत. आणि ही आमची उदरनिर्वाहाची व्यवस्था नसून ही समाजाच्या सेवेची व्यवस्था आहे. आणि म्हणून थोडं विज्ञान, थोडं अध्यात्म आणि थोडं व्यवहार समजून घेण्यासाठी आज हा अभंग आपण निवडला. सज्जन हो, थोडासा लक्ष देऊन ऐका की हा विषय आम्हाला फार महत्वाचा आहे. की आपण मानतो की स्त्री पुरुष भेद नाहीये, परंतु शारीरिक व्यवस्थेमध्ये मात्र दोघांमध्ये खूप मोठा भेद आहे. आणि हे दोन विरुद्ध गोष्टी आहेत. जसं एखादी बॅटरी, एखादा विद्युत प्रवाह, त्याला 2 वायरी असतात. एक लाल वायर असते, एक काळी वायर असते. एक धनभार असतो, एक ऋणभार असतो. बॅटरीला सुद्धा एक पॉझिटिव्ह असतं, एक निगेटिव्ह असतं. जोपर्यंत या दोनांचं कनेक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत लाईट लागत नाही. मग तुम्ही 2 बॅटरीचे 2 पॉझिटिव्ह पोल चिटकून जर एखादा बल्ब लावला तर बल्ब उडून जाईल. थोडा गांभीर्याने ऐका. जीवनाचा प्रवास आणि या प्रवासात असणाऱ्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या अडचणी या थोड्या समजून घेण्याची गरज आहे. आपण आजकाल पाहतो की विवाह संस्था मोडकळीस आलेली आहे. अनेक मुलं बिगर लग्नाचे गावगाव आहेत. म्हणजे हा काळ जो आला, या काळाची जबाबदारी काय कोणी एका परिवाराची, एका घराची, एका बापाची, एका आईची नाहीये. हा सामाजिक बदलाचा जो भाग आहे, हे ज्या माध्यमातून होतो, ज्या कीर्तनकाराच्या माध्यमातून होतो, ज्या प्रवचनकाराच्या माध्यमातून होतो, ज्या शिक्षकांच्या माध्यमातून होतो, ज्या डॉक्टरांच्या माध्यमातून होतो, त्यांच्या जबाबदारीला झटकून त्यांनी स्वार्थ आणि व्यवसायीकरणामध्ये या गोष्टीला खतपाणी घातलं आणि आजची ही अवस्था निर्माण करून ठेवली. तर सांगायचं तात्पर्य काय होतं की या अभंगामध्ये सेना महाराज जो चिंतनाचा भाग सांगतात ना, की ही संस्कृती पुरुष प्रधान आहे. लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीला नवऱ्याच्याच घरी जावं लागतं. जरी स्त्री पुरुष समान असले म्हणून काय नवरा लग्न झाल्या बायकोच्या घरी गेला असं होणार नाही. किंवा जरी झालं तर किमान सत्यनारायण होस्तर तरी त्याला नवरदेवाच्या घरीच राहावं लागत. नंतर वाटल्यास पुढं करता येईल. चिंतनाचा भाग नीट लक्षात घ्या की ही जी बाजू आहे ही आम्हाला थोडी वैज्ञानिक दृष्टीने आणि भावनिक दृष्टीने समजून घेण्याची गरज आहे. आता हजामत पुरुषाचीच करावी लागते. आता बायकांनी आता केस कापायला सुरुवात केली आणि पुरुषांनी केस वाढवायला सुरुवात केली, तर हा सामाजिक भाग समजून घेण्याची गरज आहे. एखादा मुलगा आणि मुलगी जन्म झाल्यानंतर त्यांचा आवाज, त्यांचं वागणं हे कुठेही स्त्रीत्वाचं किंवा पुरुषत्वाचं नसतं. 4थीच्या मुलाला स्त्री पुरुष भेद नसतात, 5वीच्या मुलालाही स्त्री पुरुष भेद नसतात. का? कारण त्यांच्यामध्ये त्यांच्या विकास होणाऱ्या शारीरिक बदलाला सुरुवात झालेली नसते. पण वयात आल्यानंतर स्त्रीत्वाचं लक्षण स्त्रीमध्ये दिसायला लागतं, पुरुषत्वाचं लक्षण पुरुषामध्ये दिसायला लागतं. आणि या दोघांमधला जो भेद आहे
एकीकडे मृदुता आहे आणि एकीकडे कठोरता आहे. आता हे जरा अवघड आहे बरं का समजायला, पण तरी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. पुरुषाला कंठ फुटतो, पुरुषाचा आवाज पुरुषी पहाडी आवाज तयार होतो, स्त्रीचा आवाज मरेपर्यंत कोमल राहतो. पुरुषाला दाढी-मिशा फुटतात, स्त्रीला दाढी-मिशा फुटत नाहीत. आता जर तुम्ही म्हणाल की खाणं एकाचे, घर एकाचे, जेवण एकाचे, वय एकाचे, तरी याला असं का झालं आणि याला असं का झालं नाही, तर हाच तर भेद आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. स्त्रीत्वाचं जीवन हे कोमलत्वाचं जीवन आहे, कोमल जीवन आहे, नाजूक जीवन आहे, हे सहृदय जीवन आहे. पुरुषाचं जीवन हे कठोर जीवन आहे, पुरुषाचं जीवन हे कठीण जीवन आहे. पुरुषाच्या विकासामध्ये कठीणतेचा विकास होतो आणि स्त्रियाच्या विकासामध्ये कोमलतेचा विकास होतो. म्हणजे ही जी दोघांमधली असणारी भिन्नता आहे ना, ही भिन्नता जाणून घेऊनच जीवनाचा प्रवास आपल्याला करणं अपेक्षित आहे. म्हणजे प्रत्येक स्त्रीला पुरुषाच्या आधारावर जगण्याचा विषय आहे. स्त्री ही पुरुषाच्या आधारावर जगणारी आपल्या मानव जातीची व्यवस्था आहे. स्त्रीने नेहमी पुरुषाच्या आधारावर जगावं. आता ह्याच्या दोन व्यवस्थेमध्ये थोडासा फरक लक्षात घ्या. पूर्वीच्या काळी जे संन्यासी असायचे, जे साधू असायचे, हे पुरुष असायचे. स्त्री संत फार अर्वाचीन काळामध्ये झाल्या आणि त्याही झाल्या त्या कुटुंब वत्सल असतायचे. असे कुटुंब सोडून किंवा ब्रह्मचर्य पाळून स्त्री कधीही साधू झाली नाही किंवा स्त्री कधी हिमालयात गेली नाही. का? कारण ही व्यवस्था सामाजिक जीवनामधली, या धर्म परंपरेमधली समजून घेण्याची गरज आहे. स्त्री ही आधारावर जगणारी मनुष्याची प्रक्रिया आहे. म्हणून तर आपण एखाद्या लग्न झालेल्या बाईला नवरा 4 ठिकाणी ओळख करून देताना म्हणतो ही माझी अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी म्हणजे माझ्या आयुष्यातल्या अर्ध्या व्यवस्था पाहणारी माझी अर्धांगिनी आहे. पण अशी कोणती बाई कधी म्हणू शकत नाही की माझा नवरा माझा अर्धांग आहे. पुरुष हा नेहमी संपूर्ण दृष्टीने परिपूर्ण धरला जातो. म्हणून या व्यवस्थेचा भाग समजून सांगायची गरज का लागली? त्यांना सामाजिक चित्र बदललेलं आहे. समाजामध्ये ज्या परंपरा होत्या, रूढी होत्या, जे विषय होते ते आता बदललेले आहेत. आता या बदललेल्या व्यवस्थेमध्ये गाव, जात, धर्म, पंथ, नाव, आडनाव या गोष्टी सगळ्या आता कालबाह्य झाल्या. कोणाला काही घेणं राहिलं नाही. पहिले लोक नावाचं बदनाम होणार नाही याकडे लक्ष द्यायचे. पहिले लोक आपलं कुळ आणि त्या कुळाला बट्टा लागणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचे. पहिले लोक आपलं गाव आणि गावाचा एक आदर्शत्वाकडचा वाटचालीचा भाग, यामध्ये गाव बदनाम होणार नाही, आपल्या कृत्यातून गावाची चव जाणार नाही असं कृत्य करायचे. ज्यांनी चव जाईल असे कृत्य टाळायचे. मग हा जसा गाव, नाव, आडनाव, कुळ, जातीच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा जात पंचायत असायची. जातीचे काही नियम असायचे. त्या नियमाच्या बाहेर जर कुणी गेला तर जात पंचायतीमध्ये त्याला जाती बाहेर टाकलं जायचं. का टाकलं जायचं? कारण त्याच्या एकामुळं जात बदनाम व्हायला लागली ना, जात बदनाम व्हायला लागली. सेना महाराजामुळं जात उन्नत झाली, जातीचा एक अभिमान निर्माण झाला महाराजांमुळे. पण असं एखादं कृत्य कोणाकडून घडलं की ज्याच्यामुळे जात बदनाम होत असेल तर त्या व्यक्तीला जाती बाहेर टाकण्याची व्यवस्था या जाती व्यवस्थेमध्ये होती. आणि मग माणसं चुकतात कुठं, माणसं चुकीचं वागतात कुठं, माणसं आपल्या आयुष्यात काही घोडचुका का करतात याचं चिंतन या अभंगामध्ये सेना महाराजांनी मांडलं. आणि म्हणून पुरुषाला हजामत करताना, आता आजकाल या जगात फॅशनचा जमाना निघाला. फॅशनच्या जमान्यामध्ये कलाकार म्हणून न्हाव्याकडे पाहिलं जातं. न्हावी एक कलाकार समजलं जातं. कला म्हणजे अमक्या माणसाकडे कटिंग का करायची? कारण
त्याची आकृती तयार करायची. कशाची करायची? केसाची आकृती. पहिला आपला वस्तारा होता, त्या वस्तारीने हजामत करायची. आपल्याला चंपी करून आले का पुढे 2-2 महिने परत त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही. दाढी हा नित्य नियम जरी होता तरी केसाची मात्र करू हजामत बारीक बारीक. आता हे थोडं विज्ञानाचं महत्व समजून सांगतो की बाईने केस का कापू नये आणि पुरुषांनी केस का वाढू नये याचा एक विषय आहे. पुरुष हा केसांच्या बाबतीमध्ये सक्षम असा जीव आहे. कारण पुरुष हा शरीरामधल्या असणाऱ्या ज्या 13 संस्था आहेत, या 13 संस्थांपैकी 2 संस्था संपत असणारा पुरुष आहे. 2 संस्था. कोणत्या 2 संस्था? तर एक हाडाची निर्माण झालेली संस्था अस्थि संस्था आणि दुसरी मज्जा संस्था. या 2 संस्थेमध्ये पुरुष हा नेहमी पुढे असतो स्त्रीपेक्षा. म्हणून पुरुषाची हाडं बळकट असतात, स्त्रीची हाडं नाजूक असतात. स्त्रीला जड कामाच्या बाबतीमध्ये अडचणी असतात आणि पुरुषाला नाजूक कामाच्या बाबतीत अडचणी असतात. पुरुष एखादा बराचभर खड्डा खांदील लवकर, पण एक भाकर थापून तव्यावर लवकर टाकणार नाही, कारण ते काम नाजूक असतं. हे झालं समजलं ना, त्यांनी समजून घ्यावं का हळूहळू. शेवटी प्रवचन म्हणजे काय? कुठला तरी एखादा स्वर्गातलं उदाहरण सांगायचं, स्वर्गात अप्सरा होतीन, देव होतात, हे सांगून काय फायदा आहे? कोण गेलं? तुम्ही गेले कधी स्वर्गात? आम्ही गेलो कधी? उगाच आपलं आभासी चित्र निर्माण करायचं. जिथं जगतोय ना, जे खातोय ना, जिथं राहतोय ना, जो संसार करतोय ना, जिच्याशी लग्न केलंय ना, जे पोरं झालेत ना, त्यांच्या बाबतीत जबाबदाऱ्या समजून घेण्याची सगळ्यात पहिली गरज आज निर्माण झालेली आहे. नाहीतर घर में नाही दाना ना अम्मा चली पिसणे चाललंय म्हणले असं तसं, याच्यात काही तथ्य नाही. नीट ऐकून घ्या. मग स्त्रीला काय वरदान आहे? म्हणजे जेव्हा या भूतलावर महादेवाची आणि या पार्वतीची जी कहाणी आहे, शिवलीलामृतामध्ये तुम्ही वाचली असेल किंवा शिवपुराणामध्ये वाचली असेल. आता काय वाचायला कोण वाचत आहे का? अजून हरिपाठच आपल्याला वाचता येणं. पडला हरिपाठ पाठ असणारे माणसं हिंदू धर्मामध्ये लय मिरवितात. आम्ही एवढ्या खिचड्या खाल्ल्या ना, आम्ही एवढ्या कथा धरल्या, विचारलं हरिपाठ पाठ आहे का? नाही, आम्ही ऐकतो. आमच्या अजून हरिपाठ पाठ नाही, आमच्या अजून मंगलाष्टक पाठ नाही, आमच्या अजून प्रातः प्रार्थना पाठ नाहीत, आमच्या सायं प्रार्थना पाठ नाहीत, अजून आमच्या देवाच्या आरत्याही पाठ नाहीत. आणि आम्ही चालू मरवायला आम्ही गर्वशिक्क हो, आम्ही हिंदू आहे. याची ज्यांनी काय होणार नाही. आम्हाला ही परंपरा जपावीच लागेल, आम्हाला हे पाठ करावंच लागेल. आम्हाला हे सिनेमातले गाणे पाठ करून आमचं कल्याण होणार नाही. आम्ही सिनेमाच्या स्टोऱ्या पाहून आमचं कल्याण होणार नाही. आमचं कल्याण करायचं असेल तर आम्हाला ही परंपरा समजून घ्यावी लागेल. नीट ऐकून घ्या. हा विषय थोडासा महत्वाचा आहे आणि म्हणून या विषयाला धरून आपल्याला आजच्या प्रवचनामध्ये विज्ञान, अध्यात्म, परमार्थ आणि व्यवहार या 4 गोष्टीची सांगड घालून आपल्याला इथे यायचं असतं. कारण चौघाच्या खांद्यावर बसून माणूस इथे येतो. 4 वेद, 4 धाम आणि या 4 गोष्टी परमार्थ, अध्यात्म, व्यवहार आणि विज्ञान या 4 गोष्टीवरती आपलं जीवन अवलंबून असतं. आता या जीवनाला जेवढी विज्ञानाची गरज आहे तेवढीच अध्यात्माची गरज आहे. जेवढी अध्यात्माची गरज आहे तेवढीच परमार्थाची गरज आहे आणि तेवढीच व्यवहाराची गरज आहे. व्यवहार सोडून कुणी जगला का? बिगर जेवता कुणी जिवंत राहिला का? बिगर पाणी पिता कुणी जगला का? बिगर हवा घेता कुणी आयुष्य काढलं का? नाही. हा व्यवहार आहे. हवा घ्यावाच लागणार आहे, अन्न खावंच लागणार आहे. फक्त कोणतं अन्न खायचं आणि कोणती हवा घ्यायची याला विज्ञान आहे. याला काय आहे? विज्ञान आहे. आणि तुम्ही खाता पिता जगता, पण याचा जन्म कशासाठी झाला आणि मेला कशासाठी, मरायचं कशासाठी, मेल्यावर कुठं जायचं, याच्यासाठी काय आहे? अध्यात्मशास्त्र आहे. आणि जरी अध्यात्मशास्त्र समजलं तरी स्वतःसाठी जगणं म्हणजे मनुष्य जन्म नाही.
दुसऱ्यासाठी जगणं हे ज्याला समजायला सांगायचं गरज आली त्याला परमार्थ मानतात. आता परमार्थ वेगळं ना अध्यात्म वेगळं बरं काय, घोटाळा घालू नका. बरेच लोक म्हणतात आध्यात्मिक बैठक आहे. आध्यात्मिक बैठक वेगळी आणि परमार्थिक शास्त्र वेगळं. परमार्थ म्हणजे जगाचं कल्याण करण्यासाठी निघालेला माणूस जन्माला, की त्यांनी फक्त डोक्यात एकच घेतलं, जगाचं कल्याण करायचं. मग जगाचं कल्याण करताना आपला विचार न करता केलेलं कल्याण याला परमार्थ म्हणतात. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म हे शास्त्र आहे, ते समजून उमजून जीवन जगणं याला आध्यात्मिक बैठक म्हणतात. एखादा माणूस आध्यात्मिक आम्हाला हेच कळत नाही, परमार्थ कशाला म्हणतात. एवढंच काय आलं, बऱ्याच लोकांना कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात कळाना. एक दिवस मी दवाखान्यात आलो, मला म्हणले अहो डॉक्टर साहेब तुमचं कीर्तन ऐकलं. म्हणलं कुठं? म्हणजे हा घ्यात. अहो म्हणलं ते प्रवचन होतं. कीर्तन तुम्ही एखादी रात्री पेटा बांधून उभा राहिलं म्हणा. कीर्तन कशाला म्हणतात, प्रवचन कशाला म्हणतात. लोकांना परमार्थातली ही गळीच कळाना. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सत्सत विवेक बुद्धीने अभ्यास करण्याची सवय आजच्या या उथळ पाण्याला खळखळाट फार आहे का, हे पाणी वाजत आहे ना, उथळ पाण्याला खळखळाट फार, असा आमच्या अर्धवट ज्ञानावरती चाललेला हा समाज आहे. याला अध्यात्मही कळाना, याला विज्ञानही कळाना, याला परमार्थही कळाना आणि याला व्यवहारही कळाना. म्हणून तर तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, व्यवहार न कळतो ज्याला परमार्थ कशाचा त्याला. ज्याला व्यवहारच कळाना त्याला परमार्थ काय कळायचा. अन्नदानाच्या नावाखाली पोटभर जेवून आलेल्या माणसाला आग्रह करू करू खाऊ घालितो, त्याला प्रश्न बसवितो. आणि आपल्याकडे आलेला एखादा उपाशी असेल त्याला हाकून देतो, हे आमच्या पाहुण्यात चव घालतो का हो नंतर बघा तुझं. मी तो उपाशी आलाय, त्याला खायला अन्न नाही, 2 दिवस झाले त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही, आणि तो आयता तुमच्या दारात आलाय तुमच्या लेकीच्या लग्नात, आणि त्याला वाटलं वा इथं चला कसं का असं ना आपलं पोट भरण, त्याला हाकून देतो. आणि नवऱ्याला बायकोनी गच फुगून पाठवला. म्हणले कुठं जाता लग्नाला, कवा लग्न लागायचं आणि कवा पंगत बसायची, जेवण करून जातो, अख्खा जेवण करून येतो. तुम्ही सांगा लग्नाला गेलेला कोणता माणूस उपाशी घरून निघतो? सगळे पोटभर जेवून येतील. आणि परत म्हणजे लग्न झाल्यावर अन्नदान काय दान, याला दान म्हणते. माजलेले आसाम्या झाले त्या. आसाम्या शब्द आपल्या नाव्याला लवकर कळतो, पण या आसाम्याला कोणती आसामी म्हणतात? माजलेली आसामी म्हणतात. या माजलेल्या आसामीने काय झालंय, या समाजाला सगळा माज चढलाय बस. अहो या अन्न इतकं महत्वाचं. एक शीत सुद्धा तुम्ही जर जुने लोक ताटात जेवायला बसले ना, आज सुद्धा नीट लक्षात घालून पहा की एक शीत जर खाली पडायचं ठरलं, लय बारीक विचार घ्या. अहो शीत झालं, शीत कशाला म्हणतात? शीताची ताकद किती असते हे त्या एका तिळाचे 7 भाग करून खाणाऱ्या सक्रातीच्या वाहनाला विचारा. एक तीळ 7 जणांनी तुकडे करून खाल्ला, त्याला किंमत अन्नाची असते. आम्हाला किंमत अन्नाची राहिली नाही. आम्ही अनमोल गोष्टीला माती मोल करून टाकलं. अनमोल गोष्टी, आईचं प्रेम बाजारात विकत मिळत नाही. बापाचं कर्तव्य बाजारात कोणताही नोकर करणार नाही. बापाचं कर्तव्य, जे कर्तव्य बाप करतो ना ते कर्तव्य बाजारातून कुठलाही व्यवहारातला पदाधिकारी करणार नाही. म्हणून तर बाप ही बापाच्या जागेवरच असतो. आणि बापाची ताकद सांगताना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. बरोबर का? शब्द नीट ऐकून घ्या. आम्ही म्हणतो यांच्या आत्म्याला मुक्ती मिळव. हे संत लोक म्हणतात याच्या आत्म्याला तर मिळणारच आहे, कारण त्यांनी बिचाऱ्यांनी आयुष्यभर कल्याणच केलेले ना. पण बाप कसा असावा, त्याच्या वंशाला मुक्तीची काळजी नसावी. त्याचा नातू पण म्हणलं पाहिजे, माझ्या बापाने एवढं गाजाने एवढं केलंय की मला मुक्तीसाठी चिंता करण्याची गरज नाही. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. पोटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा. मुळीच बाप असता ज्ञानी तशीच जन्मलो आम्ही घाणी. हे घाण आहे ना, जसा घाण्यात चुना तयार करत जातो ना, वाळू रगडता चुना तयार होतो, तशी आमची ही खानदान म्हणजे काय, ही चुन्याच्या घाणीसारखी घाणीच आहे. याच्यातून जो माल तयार होतो ना, याची बुद्धिमत्ता, याचं सौंदर्य, याचं कौशल्य, याच्यामध्ये उपजत येणारा हा भाग आहे. की बाप कलाकार होता, पोरगा कलाकार झाला. बाप हुशार होता, पोरगा हुशार निघाला. आजी हुशार होती, नात हुशार निघाली. मग ते नात हुशार असणं हे काय तिच्या आईबापाचं भूषण नाहीये. त्या आजीचा तो आशीर्वाद आहे की आमची आजी सुंदर होती म्हणून आम्ही सुंदर झालो. आमचं सौंदर्य आम्ही आपलं
एका डोक्याने घेतो की माझ्या आईबापाने मला किती सुंदर, अरे आईबापाचे काय संबंध आहे? आईबाप ही फार एक शूद्र व्यवस्था आहे. आता ह्याच्यात थोडासा ऐकायला खटकन बरं का तुम्हाला. आई बापाला फार महत्व नाही. आई बापाच्या पेक्षा बाप दाद्याला फार किंमत आहे. वाडे म्हणजे आपण इथं आता दहावा घालतो ना, दहावा घालताना आपण काय करतो? आपण 3 पिढ्या एकत्र करतो. आता हे कोणाला माहित नसतं, बामणे कोणाला सांगत नाही, बामणाला सांगून फायदा नाही, कारण बामणाला त्यांचंच काम पडलं. आणि जिथं आता इथं पे अँड यूजचा जमाना आला, पे अँड यूजचा जमाना आला. याच्यामध्ये आता बैठकीमध्ये थोडासा व्यवहार पाहिला जातो, परंतु ही एक तंत्रज्ञानाची बाजू आहे. याला 10 पिंड म्हणतो आपण, पण किती पिंड असतात? 3 पिंड असतात. 3 पिंड असतात. हे 3 पिंड कोणाचे? जो गेला त्याचं पिंड, त्याच्या बापाचं पिंड आणि त्याच्या आज्याचं पिंड. या 3 पिंडामध्ये एकत्रीकरण करून हा आपण एक परंपरेमध्ये त्यांच्यात सामील केलेला जीव असतो. हा जीव तिकडे कुठे जातो? आपल्या धर्म परंपरेप्रमाणे हा जीव स्वर्गात जातो. मग स्वर्गात पहिलं कोण घेऊन राहिलं? स्वर्गात पहिला आता लय 10 पिढ्याचा इतिहास सांगत गेला तर त्याचा फार मोठा विषय होणार नाही. तुमच्या पंजाच्या बापाचं नाव विचारलं तुम्हाला सांगता येणार नाही. बऱ्याच जणांना तर पंजाचंही नाव लवकर सांगता यायचं नाही. मग आपल्याला जास्त माहित असणाऱ्या आपल्या जिवंतपणी आपण पाहिलेल्या पिढ्या किती असू शकतात? जास्तीत जास्त 3, एखाद्याची 4थी पिढी, एखाद्याने काळं तोंड पाहिलंच असेल. तरी काळं तोंडाने काय त्याचं खापरपंजोबा पाहिला नसेल. खापरपंजोबा का म्हणतात? खापर का म्हणतात त्याला त्याचं उत्तर तुम्हाला नंतर देईन. कारण का एका टायमाला सगळे घोटाळे घातले का तुमच्या डोक्यातून सगळं खिचडी होईल. आणि खिचडी कशी लागती हे कोणालाच कळत नाही. खिचडी चांगली लागली एवढंच कळतं, पण खिचडीतला तांदूळ चांगला होता का, मसाला चांगला होता का, त्यात घातलेले भाज्या चांगल्या होत्या, कोणालाच कळत नाही. सगळ्यात एकत्र करून केली जाते त्याला खिचडी म्हणतात. म्हणजे खिचडीत नाही घालत तुम्हाला. तुमचा मूळ मुद्दा हा आहे की आपल्याला या परंपरा ज्या दिल्यात, या परंपरेने फार मोठा माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेला आशीर्वाद आहे. तुम्हाला जर माणसासारखं जगायचं असेल तर तुम्हाला परंपरेशिवाय पर्याय नाही. मग तुम्ही जनावरांसारखे जगायला तुम्हाला परंपरेची गरज नाही. जनावरांसारखं जगणं म्हणजे काय? जनावराला आई, बाप, बहीण, भाऊ काय कळलं का? नाही, जनावराला काहीच कळत नाही. जनावरच असतं. तसं आम्हाला जनावर का म्हणत नाही? कारण आम्हाला कळतं याला आई म्हणतात, हिला बहीण म्हणतात. आमच्या वासना आणि आमच्या नात्याचा विषय आम्हाला आजही समजतो. म्हणून आम्ही भावनापूर्ण प्राणी आहोत. आम्ही प्राणीच आहोत. मनुष्य हा कोण आहे? प्राणीचे. पण आम्ही कसे आहोत? भावनापूर्ण आहे. आणि म्हणून तर आम्ही 10व्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. भावनापूर्ण असणारा माणूस भावपूर्ण श्रद्धांजली का अर्पण करतो? जनावरांचे 10वे का घालीत नाहीत? जनावरांच्या मौती का होत नाही? कारण जनावरांना संस्कृती चिटकलेली नाही. संस्कार हा मनुष्याने निर्माण केलेला या भूतलावरील देवी प्रकार आहे. दैवी प्रकार. म्हणून तर तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, मनुष्य पशुयोनीतून आला, नराचा नारायण करणे त्याला, संस्कारीला क्रमाक्रमाने. आता हे वाक्य थोडं ऐकायला सोपं आहे, पण याचा अर्थ बघा. नर आणि नारायण, नरदेह आणि नारायण, नरसिंह. बघितलं, नरसिंह, नरदेह. आमच्या सगळ्यांचा देह नरदेह आहे. नर म्हणजे काय? नर आणि मादी या 2 प्रक्रियेपैकी तुम्ही कुठेही गेले, तुम्ही एखाद्या फुलाचं झाड आणि फुल पाहिलं तरी त्या फुलाला सुद्धा नरदेह आणि मादी देह आहे. ते फुल सुद्धा तोपर्यंत फळ धारणा करू शकत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये पुकेशर आणि श्रीकेशर एकमेकाचं मिलन होत नाही, तोपर्यंत त्या झाडाला फळ लागणार नाही. फुल दिसन तुम्हाला. असे अनेक झाडं आहेत की ज्यांना फुलं येतात पण फळ लागत नाही. का लागत नाही? कारण त्यांच्या रचनेमध्ये स्त्री पुरुषत्वाची पूर्तता होत नाही. म्हणून ते झाडं फक्त फुलाचेच झाडं आहेत. काही झाडं फक्त शोचेच झाडं आहेत. त्या झाडांना कुठेही कधी फळ लागत नाही. त्या झाडांना फूल सुद्धा येत नाही. मग ते लावायचे कसे? ते फांदीनी लावायचे, ते मुळांनी लावायचे. त्यांना फूल सुद्धा येत नाही. मग आता फूल आणि फळ ही जी बगीचा आहे ना, बगीच्यामध्ये कशासाठी केला जातो? आपण म्हणतो आम्ही आंब्याचा बाग लावला. त्या आंब्याचा बाग काय पानासाठी लावला कुणी? नाही.
तो लावला आंब्याच्या फळासाठी. आपण म्हणतो आमच्याकडे शेवंतीची बाग आहे, शेवंती लावली, आम्ही गलांडा लावलं. कशासाठी लावलं? फुलासाठी लावलं. म्हणजे फुल आणि फळ, मोगरा फुलला फुलला आपण म्हणतो ना. हे अभंगातले रचना आहेत ना, यात खरं तर परंपरेमध्ये विज्ञान शिकवणारे आहेत. पण आम्हाला फक्त पाठ करायचं, ठोकून हाणायचं, रातभर लोकांना जागो ठेवायचं ना. बस आमची 5वी गाजली 12वी गाजली, झालं पोरग याला आणि साऱ्या गावाला जागं ठेवतो. एक तर इडभर कटून कुटून लावायचं तर माहीत तरी काय लावायचं. लोकांना काय कुणी कोण अवसर येतं काय माहिती. रातभर पाठ चालू. इकडे लोक दिवसभर कष्ट करून थकले, रात्री झोपायच्या टायमाने कानावर भोंगा भोंग 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 रातभर भजन चाललं. साऱ्या गावात तुझ्या अप्रूप तुझ्या पोराला नातू झाला तुला, साऱ्या गावाला काय जागितो. माणसाला कुठे कधी कसं कसं वागावं हे आज चिंतन राहिलं नाही. उगं ते एखाद्या गणपतीत डीजे लावायचा, असा डीजे लावायचा, एखाद्याच्या हृदयाचा आजार वाढला पाहिजे आणि तो दवाखान्यात ऍडमिट झाला पाहिजे. इतका मोठा आवाज की जो मानव जातीला श्रवणीय नाही. बघा, 3 आवाज माणसांना असात्म्य आहेत. आता बघा बरं का, आता हे थोडं ऐकायला जाचेन तुम्हाला. बरेच आवाज या सृष्टीमध्ये निघत असतात. आपण ज्याला शांत, आपण एखाद्या ठिकाणी जंगलात गेलो, जिथे कोणीच बोलत नाहीये, जिथे वारं नाहीये, असं शांत वातावरण ज्याला म्हणतो की वातावरण शांत आहे, टाचणी पडली तरी आवाज येईल, असं वातावरण जिथं असतं ना, तिथं जर मशीन लावलं ना तुम्ही, मशीन कशाचं, आवाजाचं मशीन लावलं, तर तिथे सुद्धा हजारो आवाज येत असतात. या जमिनीला एकही सेकंद असा नसतो. बघा बरं का, आता हे वाक्य ऐकायला जाचेन तुम्हाला बरं का. तुम्ही म्हणा असं कसं होतं. एकही सेकंद या सृष्टी उत्पत्ती पासून गेला नाही की त्या सेकंदाला भूतलामध्ये भूकंप झाला नाही. आता तुम्ही परत म्हणा, तुम्ही म्हणा अहो आता ते केव्हा लातूरला भूकंप झालता, कधी कोयनेचा भूकंप झालता, कधी गुजरातला भूकंप झालता, तुम्ही म्हणता एक सेकंद सुद्धा नाही. कश्चित क्षणमपि जातुर तिष्ठत अकर्मकृत कार्यते हवशा कर्म सर्व प्रकृतीचे तै गुणही. प्रकृतीचा गुण हा कधीही जात नाही. मग आता एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारतो. जर तुमच्या हंग्यात आजपर्यंत कधी भूकंप झाला नाही, आजपर्यंत भूकंपाने हंग्यात एकही घर पडलं नाही, तर तुम्ही बांधलेल्या बंगल्याची वास्तुशांत का घातली? तुम्हाला तर माहिती आहे की हा बंगला पडणारच नाही, ह्या बंगल्याला कधी तडा जाणारच नाही, ही इमारत कधी कोसळणारच नाही, मग तिच्या वास्तुशांतीचा हा प्रयोग तुम्ही कशासाठी केला? बामणाला धंदा नाही म्हणून, लोकाला जेवायला भेटत नाही म्हणून, का तुम्हाला तुमचं टिमकी मिरवायचे बा मी कसा बांधला बघ म्हणून लोकांना दाखवायसाठी प्रदर्शन ठेवलं का तुम्ही? मग प्रदर्शन ठेवा. आमच्या बंगल्याचं प्रदर्शन आहे, प्रदर्शन पाहण्यासाठी उद्या संध्याकाळी या, तुम्हाला प्रदर्शन दाखवतो. काय लिहिली पत्रिकेत? वास्तू शांत आणि जागरण गोंधळ ठेवलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे बा की आमच्या बंगल्यांच्या वास्तुशांतीला आणि त्यानंतर ठेवलेल्या जागरण गोंधळाला तुम्ही उपस्थित राहा. मग ही वास्तू शांत कशी केली? कशी शांत केली? हिला काय म्हणले का गप बाबा गप, आता हलू नको बोलू नको. ही वास्तू शांत केली, त्याच्यासाठी एक वास्तू पुरुष निर्माण केला. काय निर्माण केला? वास्तू पुरुष निर्माण केला. आणि जी आज सरकारी यंत्रणेमध्ये भूकंपरहित यंत्रणा केली जाते ना, त्या भूकंपरहित यंत्रणेच्या 1000 पट ताकद या भूकंपरहित यंत्रणेत आहे. कोणत्या? वास्तुशांतीच्या यंत्रणेमध्ये आहे. 10 दिशा. दिशा किती आहेत एकूण? 10 दिशा आहे. हरीची या दासा, हरी किती दिशा? 10 दिशा. 10 दिशा आहेत. या 10 दिशेपैकी या वास्तुशांतीमध्ये दिशा महात्म्य लक्षात ठेवून हे घर बांधताना सुद्धा फार बारीक विचार करून वास्तुशास्त्र लिहिलेलं आहे. या वास्तुशास्त्रामध्ये घराचं स्वयंपाकघर कुणीकडे असावं, घराचं तोंड कुणीकडे असावं, घराची बैठक कुणीकडे असावी, घराची बेडरूम कुणीकडे असावी,
घराची ओसरी कोणीकडे असावी, घराची पडवी कोणीकडे असावी, घराचा परिस भाग कोणीकडे असावा, परिस भाग कोणीकडे असावी, याचं इतकं शास्त्र वैज्ञानिक आहे की ज्या घरात वास्तुशास्त्राचा अभ्यास न करता आपल्याच बुद्धीने आपण घर बांधलं, त्या घरात लोक राहतात, पण त्या घरात शांती नांदत नाही. शांती नांदणं हा दिशेचा प्रभाव आहे. कालो दिशच्च द्रव्य संग्रह, खादिन्यात्मा मनः कालो दिशच्च द्रव्य संग्रह. आता तर लय पुढे गेलो, आता आपण फार पुढे गेलो. या जगात किती गोष्टी आहेत, आपण म्हणतो लय गोष्टी आहेत, कितीतरी हे झाड ते झाड ते झाड, हा माणूस, या माणसाच्या अंगात पिशी किती आहेत. किती जरी असलं तरी हे जग 1, 2, 3, 9 आणि 41 याच्या बाहेर नाही. तुम्ही मला असं काय म्हणता तुम्ही? हे जग 1, 2, 3, 9 आणि 41 याच्या बाहेर नाही. म्हणजे काय? एक म्हणजे काय? ह्या सृष्टीला किती देश असू द्यात, किती तल असू द्यात, किती भूखंड असू द्यात, या सृष्टीचा संचालक, मालक, शासक, प्रशासक एकच आहे. कोण आहे? भगवान परमात्मा आहे. बस, याच्या पलीकडे काही नाही. तुम्ही काय त्याला अल्लाह म्हणा, येशू म्हणा, पांडुरंग म्हणा, त्याला तुम्ही कृष्ण म्हणा, राम म्हणा, काय तुम्हाला जसं तुमच्यात जसा संस्कार असेल तसं बोला, पण या सृष्टीचा कर्ता करविता किती आहेत? एकच आहे. या सृष्टीच्या निर्मितीला 2च गोष्टी निर्माण करता आल्या. या सृष्टीच्या निर्मितीला किती गोष्टी निर्माण करता आल्या? 2च गोष्टी निर्माण करता आल्या. एक करता आली प्रकृती आणि एक करता आला पुरुष. देवाने काय तयार केलं? 2च गोष्टी तयार केल्या. एक प्रकृती तयार केली आणि एक पुरुष तयार केला. एक निर्जीव सृष्टी तयार केली आणि एक सजीव तयार केला. कोणी तयार केला? त्या परमात्म्याने केला, त्या परब्रह्माने केला. परब्रह्म, त्या परब्रह्माने किती तयार केले? 2 तयार केले. पण या दोघांचं वैशिष्ट्य काय? या दोघां मिळून 3 गुण दिले. किती गुण दिले? 3 गुण दिले. सत्व रजतम त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा. 3 गुण दिले. किती गुण दिले? सत्व, रज आणि तम. या 3 गोष्टी जगात आहेत. कोणताही माणूस कसाही असला तरी या 3च्या बाहेर नसतो. कोणतंही अन्न जगात कसंही असलं तर या 3च्या बाहेर नसतं. एक तर ते अन्न सात्विक असेल, एक तर ते अन्न राजस असेल, नाही तर एक तर ते अन्न तामस असेल. आता हे तुम्हाला जर खरोखर अभ्यास घ्यायचा असेल तर भगवद्गीतेचा अभ्यास करा. तुम्ही भगवद्गीता समजत नसेल तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास करा. ज्ञानेश्वरीमध्ये गुणत्रय विभाग योग नावाचा अध्याय आहे. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये एकूण अध्याय किती आहेत? एकूण 18 अध्याय आहेत. त्या 18 अध्यायामध्ये 18 प्रकारचे विज्ञान दिलेले आहेत. 18 प्रकारचे विज्ञान दिलेले आहेत. पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन विषाद योग नावाचा विषाद असणारा योग दिलेला आहे. आणि सगळ्यात शेवटच्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग नावाचा अध्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, 3 प्रकारच्या श्रद्धा असतात, 3 प्रकारचे गुण असतात, 3 प्रकारच्या सृष्टीच्या नियमाला धरून 3 गुणांची विकास दिलेला आहे. मग या सृष्टीमध्ये एकूण पदार्थ किती? या सृष्टीमध्ये एकूण 6 पदार्थ आहेत. या सृष्टीमध्ये द्रव्य किती आहेत? एकूण 9 द्रव्य आहेत. या 9 द्रव्यांचा अभ्यास ज्याला समजला त्याला अध्यात्म समजतं. खादिन्यात्मा मनः कालो दिशच्च द्रव्य संग्रह. म्हणजे काय? ख म्हणजे आकाश. आकाशाच्या पासून 5 पंचतत्व निर्माण झाले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचतत्वांची सृष्टी आहे. पण या पंचतत्वांना मान्यता देताना एकूण 9 द्रव्यांची सृष्टी सांगितली आहे. मन हे द्रव्य आहे, आत्मा हे द्रव्य आहे, दिशा हे द्रव्य आहे आणि काळ हे द्रव्य आहे. आता हे तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असं. द्रव्यामध्ये तुम्ही रंग प्रकार पाहिले असतील. बा ह्याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. द्रव्य लाल दिसलं का हे असन, पिवळं दिसलं का ते असन, ते द्रव्य जाऊ द्या. ते ग्लासात भरून पिण्याचं द्रव्य जाऊ द्या. पण या जगाचं द्रव्य जे द्रवतं
जे द्रवतं ते द्रव्य असतं. त्या द्रव्याचं जगाच्या पृथ्वी तलावरचं अस्तित्व हे आमच्या अध्यात्मशास्त्राची बैठक आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मन, आत्मा, दिशा आणि काळ या 9 गोष्टींना द्रव्य असं म्हणतात. आणि या 9 द्रव्यांचे मिळून या भूतलावर एकूण किती गुण आहेत? 41 गुणांचं हे विश्व आहे. या जगात जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती गुणांनी जगायचं असतं? फक्त आणि फक्त 41 गुणांनी जगायचं असतं. आता 41 गुण कोणते कोणते ते थोडंसं ऐकून घ्या. आता जरा घुसलोच्या अध्यात्मात तर थोडासा आध्यात्मिक विषयाचा बैठकीचा भाग तुमच्यातही राहू द्या, कारण आमच्या न्हावी समाजामध्ये परमार्थिक गोष्टीला फार महत्वाचं आहे. प्रत्येक गावात वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात पहिली जात कोणती घुसली असेल तर न्हाव्याची जात घुसलेली आहे. आता हे का सांगतो मी तुम्हाला, याचा म्हणण्याचा अर्थ काय माझा? कारण या जातीला जे कर्म आहे बघा, याच अभंगाच्या शेवटी काय सांगितलं? 4ही वर्णा देऊन हात, सेना राहिला निवांत. बरोबर का? स्पृश्यता आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे काय. आम्ही काय आजपर्यंत कधी म्हणलो का फक्त वामनाच्याच कटिंग करीन, का फक्त छत्रपतीच्याच कटिंग करीन, का फक्त वाण्याच्याच कटिंग करीन? कोणी आला तर न्हाव्यासाठी काय समान आहे. बरोबर का? हे फार बारीक विचार आहे. हा विचार समजून घेण्यासाठी फार मोठं वैचारिक बैठक लागणार आहे आपल्याला. पण तरी तुम्हाला थोड्या गोष्टी समजून सांगायचा प्रयत्न करतो की प्रत्येक गावामध्ये न्हावी समाजाला सामाजिक बाजूने समता नावाचा विषय त्यांच्या बैठकीत होता. काही फरक पडत नाही त्यांना. ती म्हैस कोणाची असू द्या, त्याच्या घरी जाऊन भादरायची, हा त्याचा विषय होता. मग म्हैस 12 बलुतेदाराच्या घरी असू द्या, नाहीतर शूद्राच्या घरी असू द्या, नाहीतर बामणाच्या घरी असू द्या, त्याला त्याच्याकडे जाऊन काम करणं हा त्याचा भाग होता. आणि स्पृश्यामध्ये हा समाज त्या विषयाच्या पलीकडे होता, त्या विषयाच्या पलीकडे होता. स्पृश्य प्रत्येकाला हात लावायला, जसा राजाचं डोक्यावर कोणी हात ठेवू शकत नव्हतं, पण राजाच्या डोक्याला हात लावायची ताकद, राजाची शेंडी पिळायची ताकद कोणात होती? फक्त न्हाव्यात होती. बरोबर का? आता हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला जगाचा प्रश्न समजणार आहे. म्हणजे राजा म्हणतो मी छत्रपती आहे, मी फार मोठा आहे, थांब जरा येऊन दे माझ्या तावडीत. मग जा, राजाचं मुडकं पिळायची ताकद कोणात आहे? म्हणले पोळलं, अहो राजे कधी म्हणले का अहो बाबा अहो माझं मुडकं? ते तुम्हाला नाही समजायचं. हे सगळं तुम्हाला जे केलं ना मी, ते तुमच्या कल्याणासाठी केलं. मग परमार्थ जगाला शिकवण्याची ताकद कोणामध्ये आहे माहिती का? जगाला परमार्थ शिकवण्याची ताकद न्हाव्यामध्ये असते. डॉक्टरमध्ये नसते, शिक्षकामध्ये नसते, बामणामध्ये नसते, न्हाव्यामध्ये असते. आता हा विषय कुणी सांगितला? जो अभंग आपण आज निवडला ना, जाऊन तिथे पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला ते 41 गुणांची गणित सांगायचं राहिलं नाही तर काय होतं, सगळं उस्तरून ठेवायचं, निस्तारता काहीच नाही आलं तर मग त्याला काय उपयोग नाही. जेवढं पेरलं कमीत कमी त्याला रासण्या नाही घातल्या तर त्याचा काय उपयोग नाही. कमी पेरावं, पण कमीत कमी जेवढं पेरलं त्याच्या रासण्या घातल्या ना, म्हणजे मग तेवढं तरी लागतं, उगतं होतं. म्हणून काय करू, 41 गुणांचा हिशोब सांगतो. 5 पंचतत्वांचे गुण, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वांचे 5 गुण जगामध्ये आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. जो आत्मा सजीवांच्या जीवामध्ये आहे. सजीव म्हणजे काय? ज्याला जीव आहे तो सजीव. जीव म्हणजे काय? जीव म्हणजे आत्मतत्व ज्याच्या देहात आहे त्याला सजीव म्हणतात. ज्याचं आत्मतत्व निघून गेलं त्याला निर्जीव म्हणतात. म्हणजे ज्याच्या जीव आहे त्याला शिव म्हणतात, आणि ज्याच्या जीव नाही त्याला शव म्हणतात. शववाहिनी आणि शिववाहिनीत फरक असतो. माणसं जिवंत वाहून जाणारा जो अँब्युलन्स असते त्याला जिवंत माणसाची अँब्युलन्स म्हणतात, आणि जी मढ वाहून नेते त्याला शववाहिनी म्हणतात. शव आणि शिव याच्यात फरक किती आहे? फक्त ईचा फरक आहे. ईश्वराचा फरक आहे. ज्याच्यात ईश्वर आहे ते शिवतत्व, आणि ज्याच्यात ईश्वर नाही ते शिवतत्व. हा दगड आहे, हा दगड शिव आहे का? नाही. मी तुम्हाला सांगतो नाही. तुम्ही म्हणाले दगडाची मूर्ती आहे, नाही तो दगडच आहे. तो काय आहे? दगडच आहे. मग तुम्ही म्हणाल दगडाची पूजा आम्ही करता, मग तुम्हाला दगड आहे ना, त्या दगडात शिव पाहण्याची सवय का लागली? आता याच्यावरही बारीक अभ्यास बरं का. माणसाने माणसाला माणसाप्रमाणे वागायचंच नाही,
आणि देवाच्या नावाने असं वागायचं जस काय बा आमच्यासारखा परमार्थिक जगात कोणी नाही. एका दगडाला तेल घालायचं, त्या दगडाला तूप ओतायचं, त्याच्यावर दूध ओतायचं, त्याला नैवेद्य दाखवायचा, मग ते नैवेद्य कुणीच खायचा नाही. तो नंतर उद्याच्या नदीला टाकून द्यायचा आणि म्हणायचं अहो मिले पूजा केली आणि मिले आता जगाचं कल्याण केलं. अरे तुकाराम महाराज म्हणतात केला मातीचा पशुपती परी मातीसे काय माती, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सावावे. तैसे पूजती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. भगवान का आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. आता या आमच्या लोकांना मोठेपणा मिरवायची लागली. ना तुकारामाने मिरवला, ना शेणाने मिरवला, ना ज्ञानाने मिरवला, ना एकनाथाने मिरवला. वैराग्य प्राप्त केलेले हे संत होते. यांना असे मान पान या गोष्टीकडे लक्ष नसायचं. उलट जिथं मान असेल तिथं ते मागं सारखायचे, तिथं मागं सारखायचे. नको बाबा हे आपल्याला नको. कारण हे अहंकाराचं वारं जर घुसलं डोक्यात तर संताचं संतत्व नष्ट होतं. आता आमच्या डोक्यात इतकं वारं घुसलेलं असतं की त्या वाऱ्यात आमचं संतत्व केव्हाच संपलेलं आहे. पिढ्यानपिढ्या झाल्या आम्ही संत नाहीत. फक्त संतांचे अभंग प्रमाण घ्यायचे आणि आमची भूमिका ही नेहमी अहंकाराची जगात चाललेली आहे. अहंकार जिथे घुसला त्यालाच कलियुग असं म्हणतात. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की केला मातीचा पशुपती पर मातीसी काय माती, शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी सामावे. आम्ही किंकर संतांचे दास, संत पदवी नको आम्हास. आणि पुढे म्हणतात केली कासेसी जगदंबा. नवरात्र केलं ना, नवरात्र काय उत्सव केला, किती खर्च आला. खर्च सोपा खर्च होता का म्हणले. आमच्या गावात नवरात्रीला 20 लाख रुपये लागले, आमच्या गावात नवरात्रीला 15 लाख रुपये लावले. काय मिळवलं? नाव मिळवलं ना. मग आमचं गाव मोठं झालं, आमच्या गावाचं नाव मोठं झालं. संपला विषय. केली कासेची जगदंबा परी कासे नव्हे आंबा, पूजा आंबेची आंबेला घेणे, कासे रहे कासे केने. केला पाषाणाचा विष्णू परी पाषाण नव्हे विष्णू, विष्णू पूजा विष्णूसी पावे, पाषाण रहे पाषाण रूपे. ब्रह्मानंद पूर्णा माझी त्याने केली ही वांगणी. बघा बरं का ते हेच बारीक आहे का बरं का ते. तुका म्हणे ज्याची पूजा तेनेची घेणे. आता बघा हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे समजलं तर परमार्थात घुसा, नाही समजलं तर देवळे बांधू नका, जीर्णोद्धारही करू नका, पूजाही करू नका, आरत्याही करू नका, प्रसादही खाऊ नका. का ज्याची पूजा तेनेची घेणे, आम्हा पाषाण रूप राहणे. आता हे समजलं तर तुम्हाला जगाचं कल्याण समजेल. पाषाण रूप राहणे. आम्ही दगड आहे, मी भक्त तू देव, हे वाक्य आयुष्यात बदलत नाही. मी कधीच देव होऊ शकत नाही. बरोबर का. मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माता, पाहिनी श्रीमुख देईनी आलिंगन, जेने लिंबलो न उतरीन, पुसता सांगेन हितुक मग, मैठोनी निवांत सुख गोष्टी, तो का म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. आता हे थोडं 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 चिंतन का सांगतो. कारण जोपर्यंत अंतरंगात तुम्ही जात नाहीत तोपर्यंत परमार्थाचा तुमचा काळी मात्र संबंध नाही. तुम्ही पांढरे कपडे घातले, बुक्के लावले, ट्रे लावले, टोप्या घातल्या, माळी घातल्या, तुम्ही भजन केलं, तुम्ही एकादश धरली म्हणून तुम्ही परमार्थात प्रगत झाला असं नाही. तुमचं प्रगती पुस्तक आता शाळेमध्ये गेल्यानंतर काय असतं. आता हे काळे गुरुजी होते, हेडमास्टर झाले होते, बरोबर. प्रगती पुस्तक म्हणजे तुमची अभ्यासातली प्रगती. तुमचं वजन वाढलं असेल तर तुम्हाला मार्क मिळत नाही. तुमची उंची वाढली असेल तुम्हाला मार्क मिळत नाही. तुम्हाला मार्क कशाचे मिळतात. तुमची घेतलेली परीक्षा आणि त्या परीक्षेत तुम्ही दिलेलं प्रश्नाचं उत्तर, त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि त्याच्यातून तुम्हाला प्रगती पुस्तक छापून दिलं जातं. त्या प्रगती पुस्तकात तुम्ही पास तेव्हाच होता जेव्हा तुम्ही किमान कौशल्य, किमान तुमचं मूल्य सादर करता. त्याच वेळेस तुम्हाला पास केलं जातं, उत्तीर्ण केलं जातं, नाही तर अनुत्तीर्ण, नापास म्हणून तुम्हाला खाली ठेवलं जातं. तसं या जीवनाच्या प्रवासामध्ये सुद्धा जोपर्यंत अभ्यंतर तुमचं बदलत नाही, जोपर्यंत तुमचा अंतरंग बदलत नाही, जोपर्यंत तुमचं अंतःकरण बदलत नाही, तोपर्यंत या बहिकरणाचा प्रश्नार्थक विचार येत नाही.
आता फार महत्वाची गोष्ट आहे, रामालाही हृदय होतं, रावणालाही हृदय होतं. बरोबर का? रामही आईच्या पोटी जन्माला आला होता, रावणही आईच्याच पोटी जन्माला आला होता. रामही निसर्गाच्या नियमाने मेला, रावणही निसर्गाच्या नियमाने मेला. रामही अन्नच खात होता, रावणही अन्नच खात होता. मग आम्ही रामाची पूजा करतो आणि दसऱ्याला रावण का जाळतो, याचं उत्तर तुम्हाला जर सापडायचं असेल तर दोघांमध्ये एकच भेद होता. उलट रामापेक्षा ज्ञानाच्या बाबतीमध्ये रावण श्रेष्ठ होता. रावण दशग्रंथी ब्राह्मण होता आणि राम हे फक्त आपल्या राजगादीवर बसण्याला पात्र ठरण्यासाठी शिक्षण घेऊन आलेले होते. रामाला आध्यात्मिक अभ्यास नव्हता, रामाला राजगादी चालवण्यासाठी आवश्यक असणारा अभ्यासक्रम शिकवला गेला होता. उलट रावणाने दशग्रंथी ब्राह्मण होऊन, म्हणजे फार थोडे ब्राह्मण दशग्रंथी असतात जगाच्या पाठीवर, बोटावर मोजणे इतक्या ब्राह्मणांनी दशग्रंथी अभ्यास केलेला असतो. नाही बाकीचे काय आपले अपेक्षित, आपण नाही का परीक्षेला जातो, MA ला जातो आणि अपेक्षित घेऊन जातो, तसे अपेक्षित संच त्याच्याकडे असतो. त्याला आजकाल भागत, त्याला काय लय ज्ञान लागत नाही, लोकांना टाइम नाही. मग शतचंडी यज्ञ केला, नवचंडी केला, सहस्रावर्तन केलं. सगळ्यात पहिला ज्याच्या घरी कार्यक्रम असतो तो म्हणतो देवा अर्ध्या घंट्यात उरकायचं बरं का, बस. लग्नात मंगलाष्टका म्हणतो, काय म्हणतो, मंगलाष्टका चालू होतो आणि हळूच सांगतो देवा 5च घ्या. मग त्याचं नाव काय ठेवलं, मंगल अष्टक ठेवलं. अष्टक म्हणजे किती, 8 ठेवले. किमान त्याच्यात तरी काटकसर करीत नका जाऊ. 4 आशीर्वाद कमी करा, उलटा आशीर्वादातून वाद वाढतात. एकही आशीर्वाद ठेवू नका. आलेले सगळे कशासाठी असतात, आशीर्वादासाठीच असतात. आशीर्वाद कोणत्या रूपात असतात, अक्षता रूपी काय असतात, आशीर्वाद असतात. मग सगळ्यांच्या हातात अक्षता दिल्या. ज्याला अक्षत मिळाली नाही त्याच्या तोंडातून कालशेट चालू द्या, कारण तुला अक्षत मिळाली ना मग तू बोल. पण ज्याच्या हातात अक्षत आहे ना त्यांनी मौन ठेवावं. बाबा मला अक्षत मिळाली, मी अक्षताने आशीर्वाद देतो. पण हे माईकची व्यसन ज्याच्या डोक्यात घुसलं ना भाऊ, हे डेंजर घुसणे. इथं सुद्धा आशीर्वाद, इथं सुद्धा श्रद्धांजली. यांनी समाज कटाळला, सगळं गाव उठून गेलं तरी याच्या आशीर्वाद, याच्या श्रद्धांजली चालू झालं. म्हणतो चट वाटाने ऐकतात. मी आलो होतो हे कळावं असा दुर्दैवी प्रकल्प इथं चालू झाला आणि मी आशीर्वाद दिली. तुलाच आशीर्वादाची गरज आहे भाऊ, तुझाच संसार नीट चालला नाही. लोकांच्या आशीर्वादाला पुढे बसतो. तुझीच बायको पळून गेली, लोकांना म्हणतो त्यांचा संसार सुखाचा हो. तुझं बघ काय चाललंय ते. लोकांचे धुण्यापेक्षा आपलंच बघून घ्यावं आपण. याच्याकरता ज्यांनी त्यांनी आपल्या लायक्या शोधून, आपली लायकी शोधून आपलं उभं राहत जावं. आता आमची लायकी नसताना तुम्ही का बसवली तर आम्हाला, तुम्ही म्हणले चला बा डॉक्टर साहेब काय का म्हणा वासरात लंगडी गाय शानी म्हणून. आता आमची लायकी नाही बाबा इथं बसण्याची. ही व्यासाची गादी आहे. आमचा आभास आहे की आम्ही लायकीचे आहोत, आम्ही अल्पज्ञ आहोत, हे आम्ही आधी जाहीर करतो. पण तरी चला या व्यवस्थेमध्ये कुणीतरी असावं म्हणून आम्ही बसलो. आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहात, आमच्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात, आमच्यापेक्षा तुम्ही तपस्वी आहात, आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे खाल्लेले लोक इथं बसलेले आहेत. पण आमची व्यवस्थेत निवड केली, आम्हाला इथं बसावलं म्हणून आम्ही काही मोठे झालो का, नाही. उलट आम्ही इथं निम्नपणे नम्रपणे कबूल केलं पाहिजे की चूक होऊ शकते. आमच्याकडून बोलताना, आमच्याकडून संदर्भ देताना चुका झाल्या तर तुम्ही मोठ्या अंतःकरणाने माफ करा, आम्हाला माफीचे साक्षीदार करा, एवढंच आमच्याकडनं अपेक्षा असते, बाकी नाही. मग विषय काय सांगितला तुम्हाला मी, आपण रावण का जाळतो आणि रामाची पूजा का करतो. कारण रामाने धर्म पाळला आणि रावणाने अधर्म जोपासला. रावणाने काय अधर्म जोपासला, रावणाने सीतेचा विनयभंग केला का, अजिबात नाही. ज्या वेळेस रावणाने रामापासून सीता नेली तेव्हापासून एकदाही तिच्यावरती नजर टाकली नाही. ती कशी दिसते हे सुद्धा रावणाने पाहिलं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं की एक दिवस सीता ही माझी राणी म्हणून माझ्याकडे असेल. हे स्वप्न, त्याच्यासाठी ही त्याची अधर्माची पहिली जागा होती. स्वप्नात सुद्धा अधर्म या धर्माने स्वीकारला नाही. बघा राजा हरिश्चंद्राने राज्य दिलं, त्याला नोटीस आली नव्हती, त्याला कोणी म्हणलंही नव्हतं. स्वप्नात त्याने एक स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नात त्यांनी काय केलं, राज्य देऊन टाकलं. आता आपण जागेपणी सुद्धा एकाएकी जागा सोडित नाही. पार 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 अविश्वास आणला तरी कोर्ट कचेऱ्या खेळून 5 वर्ष कसे काढायला लावतो आपण. नाही 5 वर्ष व्हायना, मी सोडणार नाही. अरे पण ते सोडणार नाही, पण धरून तुझं नाव वाढणार आहे का, कसं काय असं ना म्हणले. पण मी 5 वर्ष चिटकून राहणार. आपण फेविकॉल लावल्यासारखे त्या पदाला
त्या प्रतिष्ठेला, त्या दंभाला चिटकून राहतो आणि इथंच आमच्या अंतःकरणाचा दोष आमच्यामध्ये निर्माण होतो. आणि म्हणून रावणाला अहंकार झाला होता. कशाचा अहंकार झाला होता? त्याच्याकडे असणाऱ्या साम्राज्याचा, त्याच्याकडे असणाऱ्या ज्ञानाचा. किती अहंकार व्हावा? त्याने तपश्चर्येच्या अहंकाराच्या जीवावर भगवान शिवाचं लिंग आणलं होतं. बरोबर. आता हे जगाच्या पाठीवरची ही घटना परत कोणाला करता आली का? नाही. कोणाला शिवलिंग भेटलं का? नाही. पण त्याने केलेल्या तपश्चर्येच्या जीवावर त्याला शिवलिंग मिळालं होतं. आणि शिवलिंग जगाच्या पाठीवर इतिहासात त्याआधी कोणाला मिळालं नव्हतं आणि त्यानंतरही कोणाला मिळालं नाही. ही गोष्ट जगात अद्भुत आहे की नाही? पण त्या अद्भुततेमध्ये काय आहे? अहंकार आहे. त्या अद्भुततेमध्ये काय आहे? त्या अद्भुततेमध्ये स्वार्थ आहे. त्या अद्भुततेमध्ये काय आहे? त्या अद्भुततेमध्ये क्रूरता आहे. क्रूरता आहे की मी माझ्या पायाखाली, माझ्या पाशी बंदी खाण्यात घालीन. कोणाला? या 33 कोटी देवांना बंदी खाण्यात घालीन. अशा प्रकारची रचना ज्यांना टाळायची असेल, म्हणून काय म्हणलं? राजाच्या दाढीला हात लावायची ताकद कोणाची आहे? फक्त न्हाव्याची आहे. राजाच्या डोकं पिळायची ताकद कोणाची आहे? राजाच्या शेंडी पिळायची ताकद कोणाची आहे? फक्त न्हाव्याची आहे. मग न्हावी श्रेष्ठ का राजा श्रेष्ठ? राजापेक्षा न्हावी श्रेष्ठ. कारण न्हाव्याच्या डोक्याला ताकद आहे का राजाच्या हात लावायची? लावणार नाही. आणि म्हणून आपल्याला आजच्या कार्यक्रमामध्ये जो अभंग निवडला तो थोडक्यात 5 मिनिटात वर्णन करतो. तो 5 मिनिटात वर्णन करतो, विषय संपवून टाकतो. काय सांगितलं? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. आता बारीक का बरं करायचे? केस बारीक का करायचे? कारण केस बारीक केल्यामुळं जगाच्या पाठीवर केसात हवा घुसल्याने, कानाला डोक्याला वारं लागल्यामुळे होणारे आजार होत नाही. पण ज्यांनी केस बारीक केले त्यांनी डोक्यावरती मुंडासं बांधलं पाहिजे. काय बांधलं पाहिजे? फेटा बांधला पाहिजे. मुंडासं. मुंडन केल्यानंतर मुंडासं. ज्याची मुंडन केलं त्याला आता आम्ही काय करतो? फेटे त्याला बांधतो की ते फेटे हिप्पीवाल्याला फेटे बांधतो. म्हणले आमचा सत्कार केला. आता ते हिप्पीवाल्याच्या डोक्यावर केव्हा फेटा टिकायचा त्याच्यावर? ते फेटा बांधता बांधता 4 वेळा सुटतो. तरी पण फोटो पुरता ठेवतो. दुसऱ्या दिवशी पेटो आला की याचे केस तसेच झेप्यावानी उड्या मारते. झेपऱ्या उड्या मारतात. हे झेपऱ्या पोरांची लक्षणं कुठंच आपल्या अध्यात्माला जुळणारी नाही. आणि म्हणून हा आध्यात्मिक विषय आम्हाला समजून घ्यायचा आहे की या अभंगामध्ये सिन्हा महाराज म्हणतात, विवेक दर्पण ऐना दाऊ. बरोबर का? विवेक. विवेक. आता हा विवेक जो असतो ना, हा विवेक प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला वाढावा म्हणून तर ज्ञान असतं, म्हणून तर शाळा असते. शाळा माणसाला काय शिकवते? सत विवेक बुद्धी शिकवते. आम्ही 7वीला 8वीला 9वीला 10वीला जी पुस्तकं शिकतो, इतिहास शिकतो, इंग्रजांचा इतिहास शिकलो, फ्रेंचचं राज्यक्रांती शिकलो, जर्मनची राज्यक्रांती शिकलो, भारताचं स्वातंत्र्य लढा शिकलो, रामायण शिकलो, महाभारत शिकलो, आमच्या गावामध्ये भागवत लावलं. हे कशासाठी केलं? विवेक जागा करण्यासाठी. सत विवेक. चांगलं काय वाईट काय ही विवेक बुद्धी. उडगड्या अरुणोदय झाला सद्गुरूच्या ज्ञानाचा, नाश करा अज्ञानाचा, अंबरी पक्षी बरळती विवेक बोधाची लाली. विवेक बोधाची लाली. जी लाली येते ना, तांबडं फुटतं सकाळी तांबडं, त्या तांबड्याला काय म्हणतात? विवेक बोध म्हणतात. विवेक बोध. अर्थाची लाली निघाली वैराग्याच्या जीवन काठी, भक्ती फवारे जुळजुळ उडती प्रेमाच्या वायू किरणी, अलक दाखवी दारावरी हात मागुनी सकाळी, श्रद्धेचा दरवाजा उघडा प्रेमाच्या वायू किरणी, ही वेळ नका दौडू प्रातःकाळची. प्रातःकाळ जो असतो ना, सकाळी सकाळी रामप्रहारामध्ये आमचं आध्यात्मिक बैठक ही जास्त दृढ असते. म्हणून सकाळी सकाळी देवदेव केलेला माणूस दिवसभर देवासारखा वागतो. पण सकाळी सकाळी टंपस लावणारा माणूस दिवसभर काय करतो हे तुम्हाला सांगायची मला गरज आहे का? नाही. त्याच्यावर जास्त अभ्यास नाही. मूळ विषयाला विवेक दर्पण. दर्पण म्हणजे काय? आरसा. आरसा. प्रत्येक न्हाव्याकडे काय असतो? कमीत कमी आरसा असतो. तो आरसा का करतो? तो दाखवितो, पाठीमागून दाखवितो. एक आरसा पुढे ठेवतो, मागून एक आरसा ठेवतो. बघ रे, मागून बघ, पुढून बघ, पुढून बघ. याच्यातून तो दर्पण दाखवत असतो. दर्पण हा आरसा असतो. आणि आरसा हा फक्त चेहऱ्याचा नाही, अंतरंगाचा आरसा. अंतरंगाचा आरसा. न्हाव्याची ताकद किती असते? न्हावी प्रत्येकाला त्याचा अंतरंग दाखवत असतो. म्हणून पहिले बोलुतीदारांकडे, न्हाव्याकडे जेव्हा लोक जायचे
तेव्हा ते सिलेंडर व्हायचे. सिलेंडर आपण म्हणतो का, हा सिलेंडर झाला. फक्त माणूस जगात एकाच माणसापुढे सिलेंडर होतो, तो म्हणजे न्हावे. ते दाबला का खाली मुंडकं दाबलं का तो म्हणतो काय, हे माझं मुंडकं का दाबितो मग खासकेत दाखवतो. अरे तुझी लायकीच मुंडकं दाबायची, हे दाखवायची ताकद कोणात आहे, ते न्हाव्यात असते. बघा बरं हे जे प्रकरण आहे ना, हे फार बारीक प्रकरण आहे. पण आता वेळ कमी आहे. आता बामणा उठला, पुजारी उठले, कावळे येते आणि कावळे टपक्यास येतात. आता सध्या पाणी आनंद सगळीकडे आहे, याच्यातून जास्त विषय लाभवत नाही. वैराग्य चिमटा हलू. चिमटा आता हे न्हाव्याकडे पहिले काय असायचे, कारण कानकोरणं असायचे न्हाव्याकडे. पहिले हाताचे नख काढायचे, नखाचे असायचे, वस्तारे असायचे. त्याला धार लावायसाठी काय पुढं मशीन नसायचं. त्याला आपला एक पट्टा घेतला, त्या पट्ट्यावर घोसाळा की लगेच त्याला धार लागायची. त्या टायमाला हे यूज अँड थ्रोचा जमाना नव्हता. बापाचा वस्तारा नातू वापरायचा. नातू म्हणायचं आमच्या आज यांनी वस्तारा आणलेला आहे, पण त्या वस्ताऱ्यांनी कार्यक्रम पक्का व्हायचा. न्हाव्याचा वस्तारा काय सोपा समजू नका. वस्ताऱ्यांनी हजामत केली. आपण म्हणतो हजामत केली त्यांनी माझी. मास्तरनी जर घोडा लावला एखाद्या पोराला, अहो त्या मास्तरनी माझी काय केली, हजामत केली. म्हणजे हजामत सोपी समजू नका तुम्ही. या हजामतीमध्ये एक कला असते. म्हणजे तुम्ही काय कमी स्वतःला समजू कधी नका. सेना महाराज म्हणतात उदक शांती डोई घोळू. म्हणजे एखादीला चंपी केल्यानंतर काय करायचं, डोक्याला पाणी तेल एकत्र करून. तेल कधी एकटं लावी जाऊ नका. बघा लक्षात ठेवा. तेल डोक्यात लावायचं असेल त्याला थोडं पाणी टाकीत चला. दूध सुद्धा म्हशीचं असेल ना तर बिगर पाण्याचं पेत जाऊ नका. लक्षात ठेवा. ही सवय का लागली, काच जळती म्हणली. आता बघा बरं का, काच जळती हा शब्द तुम्हाला कधी ऐकायला मिळाला. काही लोक म्हणते झालं पाणी का घेतलं बादलीत, तो नाही म्हणले काच जळती. तर पाणी घेतलं नाही तर गाईची काय जळती, काच जळती. ही पाणी घालून प्यायची सवय ना, ही आपल्याला पूजात आहे. नंतर दूधवाल्यांनी काय केलं, त्याची बाकी केली. म्हणजे 7-2 बाकी, 7-3 बाकी, हे बाक्या नंतर सुरू झाल्या. पण खरी काय आहे, खरी पाणी घालून तेल डोक्याला लावायची सवय असते. बिगर पाण्याचं तेल डोक्याला सुद्धा लावू नये. आता याचं विज्ञान, याचं शास्त्र तुम्हाला योग्य वेळी मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आज फक्त एकच सांगतो की शांती, मनाला शांती. मनाची जागा कुठे आहे, इथे आहे. बघा मनाची जागा कुठे असते, हृदयात मन असतं. पण डोक्याला तेल लावल्याने मनाची शांती का होते, याचं उत्तर तुम्हाला थोडं समजून सांगतो. की हा जो प्रपंच आहे, कशाचा, देहाचा प्रपंच. हा देहाचा प्रपंच अंतःकरणापासून चालू होतो. अंतःकरणापासून. आणि अंतःकरण किती आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. यापैकी मन आणि चित्त हे इथं असतं. कुठं असतं, हृदयस्थानी असतं. मन आणि चित्त इथं असतं. आणि बुद्धी आणि अहंकार डोक्यात असतं. आपण म्हणतो त्या डोक्यात हवा गेली, त्याच्या हृदयात हवा गेली म्हणतो कुणी नाही, त्या डोक्यात हवा गेली. बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. म्हणून तर डॉक्टर लोकांकडे पेशंट गेले ना, आमच्याकडे लोक आले ना, कधी म्हातारी आली ना, डॉक्टर चित घालून बघा. काय करते म्हणते, चित घालून बघा. डोकं घालून बघा नाही म्हणते, डोकं घालून बघा. ती काय म्हणते, चित घालून बघा. चित चित चित. आता हा आणि हा डोकं हे काय, हे एक हृदय आहे. कसं आहे, हे सहस्राधार चक्र आहे. याला 6000 पाकळ्या आहेत. आणि हृदय हे एक चक्र आहे, त्याला किती पाकळ्या आहेत, हृदयाला एकूण 4 पाकळ्या आहेत. किती पाकळ्या आहेत, 4 पाकळ्या आहेत. आता हे सहस्राधार चक्र जे असतं ना, जसं तुमचा मोबाईल सॅटेलाइटला जोडलेला असतो. तुमची कंपनी कोणती आहे, तुमची एखाद्याची म्हणजे व्होडाफोनची असेल तर व्होडाफोनच्या टावर खालीच त्याला रेंज असते. जशी तुमची एखादी आयडियाची मोबाईल असेल, ज्या गावात आयडियाचा टावर नाही त्या गावात आयडियाचा मोबाईल चालत नाही. जरी तुमचा डबा भारी असेल, जरी तुमचं कार्ड 4 असेल, जरी तुमच्याकडे बॅलन्स शिल्लक असेल, पण तिथं रेंज नसेल. तसं माणसं जन्माला आल्यानंतर त्याचा हा अँटिना, काय आमचा हा अँटिना आहे, हा सहस्राधार कमळाने तयार होतो. शरीरामध्ये एकूण किती कमळ आहेत, शरीरामध्ये एकूण 7 कमळ आहेत. किती कमळ आहेत, 7 कमळ आहेत. 7 कमळाच्या फुलांचा हा देह असतो. या देहामध्ये एकूण देवळं किती आहेत, या देवळामध्ये एकूण 7 देवळं आहेत. देवामध्ये हे देवालय आहे ना, आपण म्हणतो हा देह काय आहे, देवालय आहे. याच्यात किती कमळ आहेत, 7 कमळ आहेत. आणि या 7 कमळाच्या फुलामध्ये किती देवता बसवलेल्या असतात, 7 देवळाची प्राण प्रतिष्ठा जन्माला आल्यानंतर होत असते. 7 देवळ कुठं कुठे, मूलाधार, स्वादिष्ठान, अनाहत, विशुद्धी, हृद, आज्ञा, सहस्राधार. बघा ही चक्राची नाव आहेत.
ही चक्र म्हणतात, याला चक्र म्हणतात. म्हणजे हे कमळाचं फूल असतं. मूलाधार ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना केलेली असते. गणपती कुठे बसवलेला असतो बघा? गणपती हा मुळाच्या ठिकाणी बसवलेला असतो. ज्याला आपण जिथं मुळव्यात होतो ना, आपल्याला मुळव्यात बरोबर का? आता ह्याच्यातही घोटाळा आहे बरं का, नीट ऐकून घ्या बरं का. आता हे सगळं तुम्हाला शास्त्र विज्ञान आणि अध्यात्म एकत्र केल्याशिवाय लोकांना गुणच येत नाही. आमच्या आधुनिक डॉक्टरांना हे वारकरी संप्रदाय माहीत नसतो आणि वारकऱ्याला आधुनिक विज्ञान माहीत नसतं. इथंच घोटाळा आहे सगळा. पूर्वीच्या संतांना सगळं माहीत असायचं म्हणून संतांचे अंगारे लावून गुण यायचा. संतांनी अंगारा दिला ना एखाद्याने, साईबाबांनी एखाद्याला फक्त उदी दिली ना, त्या उदीवरती तो साईबाबा नीट करायचा. पण आमच्याकडं फार अंजिओप्लास्टिक करून सुद्धा मारणारे लोक का झाले? याचं कारण एक आहे की आम्हाला अध्यात्मशास्त्राचा अभ्यास वैद्यक शास्त्राला माहीत नाही आणि अध्यात्म शिकणाऱ्या माणसाला वैद्यक शास्त्र माहीत नाही. या आमच्यासारखे कॉकटेल फार थोडे लोक असतात की ज्यांना एकत्र करून हा अभ्यास शिकवला गेला, समजला गेला. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या आध्यात्मिक क्षेत्राचा अभ्यास करताना वैज्ञानिक अभ्यासाची पूर्तता जवळ आल्यामुळं आम्हाला या गोष्टीचं ज्ञान होणं शक्य झालं. मूलाधार, मुळाच्या ठिकाणी, मुळव्यात जिथं असतं ना, गुदद्वार जिथं असतं तिथं गणेश मूर्तीची स्थापना असते. त्याला गणेश मूर्ती तिथे बसवलेली असते. गणपतीची पूजा मुळाला केली जाते म्हणून तर गणपतीची आधी पूजा केली जाते, मुळाची पूजा आधी केली जाते. म्हणजे कोणत्याही गावाची ड्रेनेज लाईन बिघडली असेल आणि पाणी पुरवठा लाईन बिघडली असेल तर संकेत दिलेला असतो की आधी ड्रेनेज नीट करा मग पाणी पुरवठा चालू करा. कारण नुसता पाणी पुरवठा चालू करून जर ड्रेनेज झालं नाही तर त्याचा दुष्परिणाम गावाला भोगावा लागेल. तसं या देहामध्ये इनपुट नंतर असतो, आउटपुट पहिला असतो. बघा बरं का, हे प्रातःकाळी आपण देवाचं नाव तोंडाने घेतो पण प्रातःकाळी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो? प्रातर्विधी करतो. आणि प्रातर्विधी का करतो? तर त्याचा अर्थ असा असतो की शरीर शुद्ध करण्याची ती प्रक्रिया असते. आवळा शिवलेला आहे आणि म्हणून शांती या डोक्याला प्राप्त होते. ज्याच्या डोक्याला शांती असते त्याच्या हृदयाला आपोआप धोके कमी होतात. बघा, ज्याच्या डोक्याला ताण असतो त्याच्या हृदयाला बीपी वाढलेला असतो. ज्याच्या डोक्याचा ताण कमी असतो त्याचा बीपी नॉर्मल असतो. आता हे जास्त न बोलता शेवटचं वाक्य पुन्हा एकदा या अभंगाचं समजून सांगतो. बरोबर का? विवेक दर्पण ऐपा दाव. आता विवेक आणि दर्पण ऐना दाऊ म्हणजे हा आरसा आपल्याला नेहमी दाखवला पाहिजे. शेवटचं वाक्य, चारही वर्णा देऊनी हात सेना राहिला निवांत. आपण ज्या वेळेस नाभिक समाजाची सेवा करतो त्या वेळेस त्या माणसाच्या गरजा पूर्ण करण्यापुरताच आमचा विषय असतो. त्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अहंकार चिटकू नये ही फार महत्वाची गोष्ट असते. एखाद्या डॉक्टरने एखाद्या पेशंटला नीट केलं तर त्याचा डॉक्टरला अहंकार होणार नाही याकरता डॉक्टर परमार्थिक असावा लागतो. एखाद्या नेत्याने, आता पुन्हा नेते शब्द आला का घोटाळा होतो परत, एखाद्या पुढाऱ्याने नेते म्हणलं कोणाला जरी डायरेक्ट जोडलं जातं तसं जोडू नये. एखाद्या पुढाऱ्याने एखादं काम केलं तर त्या कामाच्या प्रत्यर्थ त्या पुढाऱ्याने अहंकार चिटकून घेऊ नये. ही कृपा कुणाची आहे? या जनता जनार्दनाची कृपा आहे की या कामाचं श्रेय तुम्ही मला देता पण हे श्रेय शेवटी जनतेला आहे. कारण जनतेने मला या पदावरती आणलंय, जनतेने मला हे पद ग्रहण करायला दिलं म्हणून त्या पदाचा तो अहंकार नसून त्या जनतेने निर्माण केलेल्या त्या कार्याची ती पावती आहे अशी तत्वज्ञानाची भाषा असते. म्हणून डॉक्टरने पेशंटला उपचार करताना नेहमी देवाचं स्मरण करावं. वकिलाने एखाद्या आशिलाची बाजू मांडताना नेहमी देवाचं स्मरण करावं. एखाद्या न्हाव्याने एखाद्याची कटिंग करताना नेहमी देवाचं स्मरण करावं. एखाद्या शिक्षकाने शाळेमध्ये शिकवताना नेहमी देवाचं स्मरण करावं. एखाद्या ड्रायव्हरने एखादी गाडी चालवताना नेहमी देवाचं स्मरण करावं. देवाचं स्मरण का? देव गाडी चालवित नाही, देवाला औषधं माहीत नाही, देवाला वकिली कळत नाही, देवाला शिक्षकी पेशा माहीत नाही. पण देवाचं स्मरण का करावं? कारण देव हा निर्गुण निराकार असणारा विषय जर आम्ही श्रेयवादामध्ये ठेवला तर त्याचं श्रेय आपल्याकडे घेत नाही. म्हणून जी व्यक्ती श्रेय आपल्याकडे घेत नाही
त्या गोष्टीचा अपवादही त्याच्यावर येत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यासाठी शेवटी 2च वाक्यात उदाहरण देतो. 4 पेशंटने जर अशी स्तुती केली की डॉक्टर मी तुमच्यामुळे जिवंत आहे, तर याचा अर्थ असा निघतो की 4 मेलेले माणसं डॉक्टरमुळे मेले असं त्याचा अर्थ निघतो. म्हणून श्रेयवाद करीत जाऊ नका. हे सगळं श्रेय पांडुरंगाला द्या. जगाच्या पाठीवर उत्तम परमार्थिक कोण, उत्तम परमार्थिक कोण, उत्तम वारकरी कोण, उत्तम आध्यात्मिक कोण, उत्तम मनुष्य कोण, की जो श्रेयवादामध्ये कधी घुसत नाही. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक अनुकूल घटनेचं श्रेय भगवंताला देतो. ही पांडुरंगाची कृपा आहे, ही ईश्वराची कृपा आहे, ही कृष्णाची कृपा आहे. आणि प्रत्येक घडणाऱ्या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वतःकडे घेतो. आता हे फार महत्वाचं वाक्य बरं का. आपण नेहमी दुसऱ्याला फोटो दाखवतो, त्याच्यामुळे माझं पोरगं बिघडलं, त्याच्यामुळे माझं वाटोळं झालं, त्यांनी माझं वाटोळं केलं. जगाच्या पाठीवर कुणीच कुणाचं वाटोळं करू शकत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी आत्मपरीक्षणाची गरज असते. काळे गुरुजींचा जीवनपट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. वृद्धापकाळापर्यंत या माणसाने संसार आणि समाज याचं कल्याण करण्याचा ध्यास घेतला होता. आणि त्याच्यातच वृद्धापकाळाने वृद्ध झालेल्या शरीराला जीर्ण अवस्था प्राप्त होते. आणि जीर्ण झालेले शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरतस्पृहा. शरीर जीर्ण जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, मग नूतन वेढीचे तैसे देहांतराचे स्वीकारीचे. चैतन्य नाथे त्यांचं जुनं शरीर गेलं, नवीन शरीर त्यांना प्राप्त होईल, नवीन चांगला देह मिळेल, पुन्हा जन्म मिळेल. तो जन्म चांगल्या ठिकाणी मिळावा किंवा त्यांच्या मोक्षाला माठ मोकळी व्हावी किंवा स्वर्गात देवाने त्यांच्या जवळ द्यावं अशी भगवान परमात्मा चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी तुम्हा सर्वांची